दापोली आणि मंडणगड शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना माननीय आमदार योगेंद्र कदम यांच्या वतीने आयोजित केलेल्या चर्चासत्र आणि स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते सन्माननीय दादा आणि ताई, खरं तर खूप आनंद कालपासून या ठिकाणी उत्सव सुरू आहे. आता गेली कित्येक वर्ष मला वाटतं मी तरी 15 ते 20 वर्ष सक्रियपणे काम करतोय शिवसेनेचं. सूर्यकांत दळवींचं देखील काम केलं, परंतु इतका चांगला आनंदाचा क्षण आणि इतक्या सगळ्या लोकांसोबत साजरा करण्याची संधी आम्हाला कधी मिळालीच नाही. ती प्रथम आपण आम्हाला उत्स्फूर्त करून दिली, त्याबद्दल मी आपल्या या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. खरं तर आनंद उत्सव, खरं तर निवडणुका झाल्यानंतर विजयानंतर आपण ठरवलं होतं की सर्व पदाधिकाऱ्यांसकट आपण हा आनंद उत्सव कुठेतरी साजरा करूया, परंतु त्याच्यानंतरच्या राजकीय घडामोडी आणि बरेचसे दादांचं मंत्रिपद त्याच्यामध्ये आपल्याला वेळ मिळाला नाही. परंतु दादांच्या मनामध्ये देखील होतं की माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन कुठेतरी त्यांच्यासोबत एक दिवस आपण आनंद साजरा करावा. आणि त्यासाठी आपण खरं तर मला वाटतं हा कार्यक्रम देखील आपण ज्यावेळी ठरवला, मला वाटतं पहिली 16-17 तारीख ठरली, नंतर 17-18 ठरली, नंतर 21-20-21 अशी तारीख फायनल झाली. त्यामुळं काही पदाधिकाऱ्यांनी येणं ठरलं होतं, परंतु त्याच्या तारखांमुळे येऊ पण शकले नाही. परंतु जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांना या चर्चासत्रामध्ये, या सहलीमध्ये आम्हाला सहभागी करून येता आलं, त्याबद्दल मी सर्व सहकाऱ्यांना देखील धन्यवाद देतो. दादा, काल आल्यापासून आत्तापर्यंत खूप अगदी आनंद प्रत्येकाने या ठिकाणी लुटला आहे. मला वाटतं आम्ही कधी चहाचे देखील कुणाच्या वशिले राहिलो नव्हतो एवढ्या वर्षात, परंतु कालपासून खूप मजा करायला मिळालेली आहे. म्हणजे आमच्या आयुष्यात जी केली नसेल मजा ती कालच्या परत आजच्या या 2 दिवसामध्ये आम्ही केली. त्याबद्दल या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन मला वाटतं आमचे उर्वेश राजे साहेब असतील, सुनील दळवी असतील, त्यांची सर्व दापोलीची टीम असेल यांनी केलं. त्याबद्दल मी आमच्या मंडणगडमध्ये काय आम्ही काही नियोजनामध्ये नव्हतो, परंतु आम्हाला देखील आपण यामध्ये सर्वांना सहभागी करून घेतलं. सगळ्यांनी वेगवेगळं जाण्यापेक्षा सगळे कुठेतरी एकत्र आलो तर सगळ्यांचे विचार देखील चांगले जुळू शकतात, दादा देखील आपल्याला उपलब्ध होऊ शकतात आणि असा वेळ आपण सर्वांनी साधला आणि हा कार्यक्रम या ठिकाणी केला. त्याबद्दल मी मंडणगड तालुक्याच्या वतीनं आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. खरं तर मला वाटतं राजकारण बोलण्याची ही वेळ नाही आहे. आज आपण आनंद करण्यासाठी आलेलो, आनंदावरतीच बोलू. त्यामुळे आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता दादांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो की दादा खूप चांगली संधी आम्हाला या ठिकाणी दिली. ताई, आपण देखील या महिलांना शब्द दिला होता की सर्वांना एन्जॉय करण्यासाठी एक दिवस निश्चित आम्ही देऊ आणि तुमच्या या एन्जॉयमध्ये आम्ही देखील सहभागी होऊ. आपण देखील आमच्या या चांगल्या वातावरणामध्ये सहभागी व्हायला आलात त्याबद्दल तुमचं देखील आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.